म्हणजे काठीत आणि काठीत हळू तिची परेशानी चला तिच्यासोबत माझी पण परेशानी असलो ऊन लागेल मित्रांनो गाडीवर बांधा लागेल पलीकडे नेऊन ठेवलं तरी जमलं अनुष्का ते दमन सर हो हो आव इकडे बघा नाही कसं तुमच्या ह्या असल्या नादा म्हणून. हाय हॅलो नमस्कार मित्रांनो आजचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो आजचा नवीन व्हिडिओ ना एवढा खास होणार आहे तुम्ही इकडे पाहू शकता. अनुष्का एकदम फ्रेश आवरून थोडं बाहेर जाण्यासाठी निघाली आहे पण अनुष्काला माहीतच नाही नेमका आज काय होणार आहे आज. मला काही माहितीच नाही. मला फक्त तुम्ही म्हणले की घरनं आवर चला आपल्याला व्हिडिओ काढायचा आहे. आता ह्याच्या पुढे तुम्ही काय करणार आणि काय नाही मलाच माहित नाही. ते पण बरोबर आहे मित्रांनो. आम्ही थोडं जातोय बाहेर खूप दिवस झाले आज कुठे गेलो नव्हतो. आता जवळपास टाईम किती झाला आता जवळपास मित्रांनो 2:31 झाले. एवढं दुपारच्या टायमिंगमध्ये आम्ही चाललोय थोडं बाहेर आणि आमच्याकडे तुम्ही वातावरण पाहू शकता. इकडं ऊन म्हणजे ऊनच पडलेले पावसाचा काय पत्ताच नाही आहे आमच्याकडे. आणि एवढ्या वातावरणामध्ये अनुष्काला आज थोडं बाहेर जाण्याची इच्छा झाली तर चला म्हटलं हिला कुठेतरी आपण घेऊन जावा. मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप काय असं वेगळं पाहायला भेटणार आहे आणि खरं सांगतो हा व्हिडिओ ना सगळ्यात भारी होणार सगळ्यात भारी. अनुष्का माझ्यावर चिडल हे तर मला माहिती आहे पण तरी पण आता बघा नाही पण तुम्ही काय होणार आहे पुढं. तर चला आता आपण जाऊया. आपल्याला पुढे जिथं जायचं आहे ना तिथे गेल्यानंतर बघू पुढची प्रोसेस काय आहे. त्यानंतर अनुष्का माझ्यावर किती चिडल आणि हा तिचा लुक आहे ना हा तिचा लुक कसा होतोय हे पण नक्की बघा तुम्ही आता. तर चला मित्रांनो. जसं आम्ही युट्यूबला व्हिडिओ करायचे चालू केलेत ना तेव्हापासून दररोज फिरायला जात होता आणि मला हे फिरायला म्हणून बाहेर म्हणले की चल चांगली साडी घाल आवर मस्तपैकी तुला फिरायला घेऊन जातो. आणि मला फायनली मी शेतात येऊन बघितलं तर मला कुठं घेऊन आलेत बघा ना. हे आमच्या शेतामध्ये म्हणजे चल काहीतरी काम आहे आणि आमच्या शेतात बऱ्याच दिवसात ना आलो तर आम्ही तर काय वाटत दिसाना गेली बघा. हे असल्या चढावर नाहीये इथं कारण की पहिला जो रस्ता होता मित्रांनो तो रस्ता आता पूर्णपणे काढून टाकलेला कारण पाणी आलं होतं बघा इथं. त्यामुळे हा रस्ता काढलेला आहे. आता इथूनच कसं तरी कसरत करून आम्हाला खाली जावं लागणार आहे. अगोदर मी जातो तुझा म्हणे नाही चल सोबत चल काय आता इथनं आम्हाला खाली उतरायचं. हा रस्ता होता बघा पूर्ण आता हा काढलेला. चल नाही ना समोर दे ना तुम्ही चला ना समोर तर ये ना जाऊ ना दमा दमा नाही तू बी पाडायची मला पाडायची तू. हात दे हो दमानी असले ह्याच्यात पलीकडून आलेला परवडला असता आपल्याला. रस्ता असून आम्ही इकडनं आलोय बघा. ही दमानी चल पडशील या लय हाऊस. हळू गडबड करू नको दमान चल. आणि मित्रांनो खरं सांगतो आजचा व्हिडिओ ना एवढा खास होणार आहे ना ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आज काहीतरी असं नवीन पाहायला भेटणार आहे. तर त्याची सुरुवात आता आपण करणार आहे बघा. आता हे बघा शेतामध्ये आलोय. हा दिसत असेल तुम्हाला हा आमचा ऊस आहे बघा शेतामध्ये लावलेला. सणा चलत जाते मला सुद्धा घेऊन जात नाही तर ह्या असल्या चला तर मित्रांनो आम्ही चाललो आमच्या शेतामध्ये आणि आमच्या शेतामध्ये बऱ्याच दिवसातून आलो होतो काढायला. ऊस खरंच आपला भारी आलाय बरं का. काय माहिती बा मला नाही कळत. तुम्ही भारी आलाय म्हणलं की मी भारी आलाय म्हणते. एवढं शेतातलं आपल्याला काही कळत नाही. हे बघा मित्रांनो दिसत असेल तुम्हाला एकदम मस्त असा ऊस आलेला आहे बघा. पण आता आपल्याला जायचं कुठून वाट आहे का. हा चल ना समोर जाऊ. हे बघा दिसतंय तुम्हाला पाणी पण सोडलंय बरं का. ह्याच्यात जायचं लागत नाही बाबा. आम्ही चल इकडनं जाऊ आपण समोरून. चला तर मित्रांनो आता विहिरीकडे पण एकदा जाऊन यायचं. खूप दिवस झाले शेतामध्ये चक्कर पण नव्हती म्हटलं चला आज चक्कर पण मारून घ्यावा आणि व्हिडिओ पण होईल आणि त्याचबरोबर शेत बघणं पण होईल म्हटलं दमाने. थोडा पाऊस पडला होता एवढा राडा झाला. कसली वाट आहे कसं जायचं कसं करायचं आता. मी तुला ह्याच्यामुळे वरून जायचं म्हणतो तूच म्हणली खालून जाऊ. मला काय माहिती मला वाटलं बांधावरनं जाता येईल. आतमध्ये गेलं तर डुकरं बिकरं असते नसलेलं थांबवायचा काहीतरी. चल झाला गेम सगळं. नाही ना मग तुला चांगलं म्हणलं वरनं जाऊ आपण. मला काय माहिती मी शेतातच आले नाही का तर काय म्हणू. चला मित्रांनो जाऊ दे आता शेत पलीकडे आम्ही जे वरी जायचं होतं ते नंतर जाऊया आणि खऱ्या व्हिडिओची सुरुवात आहे ना आता आपण इथून करूया. आता शेतात आलो थोडं फिरणं वगैरे झालं इकडलं तिकडलं सगळं बघून घेतलं. विहिरीकडे गेलो नाही बघा दुसऱ्या रस्त्याने विहिरीकडे जावं लागेल. इकडनं आलो होतो रस्ताच नव्हता. आता मित्रांनो अनुष्कासाठी एक टास्क देणार आहे मी. ते अनुष्काने पूर्ण करायलाच पाहिजे असं तरी मला वाटतंय. करा ना. हां करते ना पक्का करशील. एवढी छान अशी आवरून आली आहे मेकअप वगैरे करून तुम्ही पाहू शकता. हे बघा छान मेकअप झाला अनुष्काचा आणि आता तिला फिरायचं म्हणून मी शेतामध्ये आणलेलं आहे. तिला विचार पडला नेमका हा माणूस म्हणणार तरी काय आणि करणार तरी काय. खरंच सांगते मला खरंच ह्यातलं काय यांनी जे मला देणार आहेत ना ते काहीच मला माहिती नाही. फक्त मला म्हणले चल आता हे काय सांगणार मला खरंच माहित नाही. चला जास्त वेळ न खाता आपण आपल्या टास्कला सुरुवात करूया. ती पिशवी माझ्याकडे खूप छान असा टास्क होणार आहे. त्याच्यामध्ये मी बघा काय आणलं ते पण तुम्हाला दाखवतो. हां आता एक मला म्हणायचं आहे
आत्तापर्यंत घरी बसून तू निवांत होती बरोबर. आत्तापर्यंत तुला कुठलं शेतातलं काम वगैरे काहीही नव्हतं बरोबर. सगळ्या गोष्टी बरोबर. घरी आराममध्ये बसायचं, शॉपवर जायचं, घरी यायचं, हेच काम चालू होतं दिवसभर. तर आज मी तुला एक टास्क देणार आहे. तुला हे सरपण दिसत असतं तिथे, आमच्या भाषेमध्ये सरपण म्हणतात मित्रांनो बरं का. दिसतंय आपला गॅस गेलेला आहे काल बरोबर. ही सरपण आहे. हां आता हे सरपण घ्यायचं, हे बांधायचं ह्या दोरीनं आणि घरी घ्यायचं. अहो ही चांगलं सरपण असतं तर बांधलं असतं. ही कशा बांधता येतं. मी तुला टास्क दिला ती तुला पूर्णच करावं लागेल. एक आणि धुडकं पूर्ण तरी करून असतं तर धुडक्यात काही टाकलं गरज नाही. इथं एक आणून दाखव, टाक इथं आणि जसं आहे तसं बांधायचं आणि घरी घ्यायचं डोक्यावर उचलून. आयचं नाही त्याच्यात. कारण की आतापर्यंत खूप सारे घरी बसूनच मौज मजा केलेली. शेतातलं पण कधीतरी काम पाहिजे ना. त्याच्यात अडचण आहे, चूक आहे. नाही काही होत नाही. टास्क दिला ते पूर्ण करायचा, करून दाखवायचं. तू जसं करशील तसं करशील ते कर. ते नंतर सोडलं तरी चालेल. तू आधी आणून टाक एक 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 एक. चला आता करते. खरं सांग, शपथ आई शपथ म्हणा, खरं मनातून चिडली आणि तू. काय नाही चिडली, काळं लागण ह्याचं फक्त. हा? काळं लागण. आई शपथ. आता असला दिलाय. चेहरा बेकार झालाय तिचा. दिले तर करावं लागेल ना आता मग. नशीब काय म्हणले ना त्याच्यातला गाळ बिळ तोंडाला लाव. हे असलं हे? चांगलं सरपंच तरी गॅस पाहिजे. संपला असा आमचा. कालच गॅस संपलेला आहे मित्रांनो. म्हटलं चल थोडं शेतात पण जाता येईल, काम पण होईल थोडं आणि हे पण घेऊन जाता येईल म्हटलं. खालचं घे ना, मोठं मोठं घे ना, हाताला बघून घे फक्त. हा कसं वाटतंय? छान. शपथ सांग खरं कसं वाटतं. माझी शपथ खरं सांगा ना, खोटं बोलू नको. एकदम भारी वाटतंय. हां एकदम भारी वाटतंय. तुला भारी तर वाटणारच ना आता. होय नवी साडी घालायला लावली आणि हे असलं काळं काम करायला सांगते मला. हे बघा हातात. असलं हसू येईल मला. घरी गेल्यावर ही कट नाही सांगा मित्रांनो. अशी बोलणार आहे ना, तिच्या भाषेमध्ये खूप काही बोलणार आहे बघा. हळूहळू पडशील. असं काही नाही बरं का. आता थोडीशी मदत कर अनुष्कानं ना. खूप सारं काम केलेलं आहे शेतामधलं. अगोदर तुम्ही आमचे जुने वगैरे व्हिडिओ पाहिलेले असते. भरपूर सारं काम करतो शेतातलं. पण आता कसं झालं, शॉपमुळे काय शेतामध्ये येणं होत नव्हतं म्हणून हे काम जरा थोडं स्टॉपच झालेलं आहे तिचं. हो आव इकडे बघा नाही, बघा नाही कसं तुमच्या ह्या असल्या नादा म्हणून किती काटे घुसलेत माझ्या बघा हातामध्ये. काम करायचं म्हणलं ना असं होतच असतं. आणि काय थांब थांब, रे? इकडे इकडे बघ, इकडे बघ. काय बी सांगायचं आणि काट्यान तीन घुसून घ्यायचं नाही. काळं मला घामाघूम चेहरा झाला हिचा सगळा. शपथ सांगतो असला हसू येईल ना. अहो तुम्हाला काय वाटलं मी घरी राहते म्हणून असले काम जमत नाहीत मला. करून दाखवते ना मी. तुम्ही नेलंय तर करावंच लागणार ना मला. झालं बऱ्यापैकी तर झालं. घरी आले मोठं सरपंच आणि छोटंसं जाळण्यासाठी चूल पेटत नाही ना त्यामुळं लागतंय तेवढं. जेवढं लागेल तेवढं घेऊन जायचं. दरवेळेस पप्पाच आणतात घरी. थोडं बा सकाळ सकाळी चुलीवर कसं पाणी तापवण्यासाठी वगैरे लागतं ना, त्यासाठी बघा, बाकी काही नाही. असं तर नसतंच आणलं पण तुम्ही दिलं चॅलेंज म्हणून तर करायला लागले. हे बघा एवढं केलं हे ना. अजून थोडं कर वाटलं असतं. झालं ना. नाही एवढं थोडं कर ना, जाते गाडीवर काय अडचण. पुन्हा पुढची वेळेस हा म्हणजे अजून उद्या पप्पाला सांगशील तू आणाल. तो माहित नाही का मला कसं आहे. लागलं टोचलं काटे काटे दमाई काढायचं मग. घे थोडं पलीकडलं. घेते आता. एवढं हातरू द्या आधी मला. मीच हातून देतो रस्सी, जाऊ द्या. नाही 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 नाही, मी हातरते ना. देतो ना हातून रस्सी. झालं होय दमा म्हणजे काटीत काटीत आणि काटीत हळू. तरी पहाडलं नाही खाली गोळा केलेलं मी. चल बस झालं. हळू 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 पडशील, नीट खाली जाशील. दिलेच एवढं भारी तुम्ही तर काय करावं. हां दिलेच एवढं भारी तर काय करावं. सर ते दोरी बघा मीच हातरून दिली तिला. इथं टाक म्हटलं आता हळूहळू. हां एक 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 ठेव त्याच्यावर. एक 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 म्हणल्यावर तर संध्याकाळ होईल मला. तुम्हाला तर दिसलंय मित्रांनो मी काय दाखवायचा प्रयत्न केलाय. सगळं ठेव एक एक. हा हे वाला पण उचल. धुडका असतं तर लय भारी जमलं असतं. म्हणजे ते साडीचं कपड्याचं नाही. आता काय करते बरं आता. हो भारी वाटलं का नाही खरं सांग. हां मला नाही वाटलं भारी. हो मला नाही वाटलं भारी. भारी नाही वाटलं मला. आता ते झालं. इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ. काय खूप छान मेकअप आहे तुझा. तर तिकडंच.
उडू काटत पाहिजे तिची परेशानी. चला तिच्यासोबत माझी पण परेशानी. असलं ऊन लागलं मित्रांनो, असलं ऊन पडलं ना भयानक, म्हणजे भयानक ऊन पडलं. इकडे बघा बिचारीचं काम चालू आहे. तिला जे टास्क मी दिलं होतं पूर्ण करायला ती पूर्ण करते. पण सॉरी बरं का, तिचा अवतार आता खूपच झालेला आहे. फक्त काय चिडू नको. आणि असं काय नाही बरं का, सवय तिला गाडीवर बांधावं लागेल. पलीकडे नेऊन ठेवलं तरी जमलं अनुष्का ते. दमन उचल. हे एक आता हिनं स्वतः केलेलं आहे आणि पलीकडे एक पप्पानं पण ठेवलेलं आहे बरं का बांधून. थांब ते नंतर घेऊन जाऊ ना. येतो तू हां तिथं नाही, समोर ठेवून दे, समोर जाऊ दे. आता कुठं समोर ठेवून दे तिथं. जाता घेऊन जाऊन पुन्हा. बस झालं इतकंच. नाही वर जाऊन चल ना, वरून ते आहे ते बी आणलं ना पप्पाने ठेवलेलं त्या दिवशी. हां हां पप्पाने ठेवलेलं. अयो ते आणायचं मी आता. हां मग चल जाऊ ना, मी आणलं होतं. चल आता मला ते आणलं लागेल, ते जरा जड आहे. चल हा ते पाण्यात ढावात चांगलं असेल का हो पाणी. आणि इकडे बघ राखतं नाही ना आला. नाही रागायला मला का कामं जमत नाहीत का काय? माझी शपथ जमत आहेत मला कामं, पण लय दिवस झालं केलेच नव्हते कामं ना. भारी वाटलं. भारी कसं वाटलं आज? छान वाटलं. पण मला वाटलं की बाहेर फिरायला घेऊन चाललात, घेऊन आला शेतामध्ये. पण बोललो ह्याच्या आधी थोडं बाहेर. शेतातले पण कामं केलेले आहेत आम्ही, पण बरेच ही दिवस रेडी याच्यामुळे झाली झालं. होती की आम्हाला जायचं शॉपवर. पण शॉपवर जाता जाता अचानक आम्ही इकडे शेताकडे. याला काय म्हणतात तुम्हाला माहिती आहे का? सांगा बरं सगळ्यांनी कमेंट्समध्ये. आमच्याकडे याला काय बोलता अनुष्का? चिवळ का चिगळ काहीतरी म्हणते. चिगळ म्हणतात. हं. घरी निघायचं पडलंय, चल म्हटलं लवकर आवरून जायचंय. आता तर हिचं ह्यांनी आता ही- आणलंय शेतामध्ये, तर हे असलं शेतामधलं खायला भेटत नाही घरी. आणि बाजारात पण असलं काही येत नाही, लय महाग असते. म्हणलं चला आता शेतात आलं तर दिसलं मला तर घेऊ म्हणलं. मला माहिती शेतामध्ये असतंय म्हणून, त्यामुळे म्हणलं चला दिसलं मला. तिकडं काय लय वाळलेला होता, पण इथं चांगला हिरवा हिरवा गार दिसला. मी येऊन लगेच घेतला इथला. बघा एका ठिकाणीच भरपूर सापडला. किती मोठा घे सापडला. चल, जेवढा असेल तेवढा घे ना. आणि पुन्हा नवरा माझा म्हणतो ही चिगळच आहे का, गवत बिवत खाऊ घालशील, घ्या. नाही ते वेगळं दिसलं रे, अगोदर समजलंच नाही मला. नाही चिगळच आहे नाही ना. आवर पटकन चल, गाडी तिकडे ते उचलून न्यायचं, पुन्हा तिकडे जायचं. अनुष्का असलं गरमाला आलो मित्रांनो, लईच ऊन पडलं भयानक. तुम्ही हाल मोही झालेत. परेशानी काढली सगळी. नाही तर काय आहे बघा, अवतार तर बघा कसला झाला आमचा, एकदम भयानक असा अवतार झालेला आहे. खुरपा असतं तर लय भारी निघला असता. फोड पटकन तर खाऊ दे. घरी निघायचं होतं, म्हटलं चला आता अनुष्काने घरून येताना थोडे चिप्स वगैरे आणले होते, पाणी पण आणलं होतं, म्हटलं पाणी वगैरे प्यावा. फार थकून गेलं सगळं झालं. बाहेर जायचं म्हणून ऊन पडलं तसलं भयानक. लय भारी वाटायले असं सावलीला बसून. वातावरण पूर्ण गरमीचं झालं आहे बघा. आमच्याकडे पाऊसच नाही सध्या. ते नशीब आमच्या विहिरीला पाणी आहे, त्यामुळे उसाला पाणी सोडलेलं आहे आम्ही सध्या. अजून काय आणलं का? एकच आणलं. 2 पुढे आणलं होतं. 2 पुढे आणि पाण्याची बॉटल. अनुष्काला कसं वाटलं बरं आज? भारी वाटलं, पण थोडं ही पण झालं, काम करायला लावलं मला तुम्ही शेतात. थोडा त्रास झाला, पण मला जाऊ माहित द्या. नव्हतं तुम्ही असं काय सांगता म्हणून. मला मग झालं का त्याला? हिला अचानक बाहेर जायचं म्हणून आणलं होतं, त्यामुळे जरा चिडली. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, व्हिडिओमध्ये सांगितलं. व्हिडिओ झाल्यानंतर ही मला चिडणार आणि तेच झालं बरं का. आता इकडे शांत वातावरण, थोडी उंबूस घरी जायचं होतं, म्हटलं चल थोडं पाणी वगैरे प्यावं आणि निघावं म्हटलं. त्याचं झालं चालू इथं. तर जाऊ द्या मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आम्हाला कमेंट्समध्ये, आणि आमच्या आय डीला पण सबस्क्राईब करा. थँक्यू. आजच्यासाठी एवढंच. बाय.